करून नाही घ्यायचे, ते थोडे भोगलेच पाहिजे. म्हणून आपण सेवेकऱ्यांनी सुद्धा जरी आपल्या व्यक्तिगत जीवनात अनेक उथलपुथल जरी झाली तर आपण उलट अशा वेळेस मन स्थिर करायचं की काहीतरी मागच्या जन्मातलं ऋण काहीतरी निघून जातं आहे आणि अशा दुःखातसुद्धा आपण स्वामींचं चरण सोडायचे नाही आणि किती सुख आलं तरी स्वामींचे चरण सोडायचे नाही. सगळ्यांनी लक्षात घ्या. महाराज परीक्षा बघतात, सुख देऊन सुद्धा परीक्षा बघतात आणि दुःख देऊन सुद्धा परीक्षा बघतात. सुखसुद्धा देतात आणि काही जण बरेच जण 50% लोक त्याच्यातच नापास होतात, सुखामध्ये जास्त नापास होतात. सुखामध्ये सुख दिलं, काही जण तर पोथ्या रिटर्न आणून देतात, हे स्वामी चरित्र वाचलं, आम्हाला खूप भारी काम झालं, नोकरी लागली, हे परत पोथी तुम्हाला घेऊन जा, कोणाला कामालाही. असे काही लोक राहतात आणि मग पुढं समस्या आल्यावर